Hello and welcome to my own law classes. This is Advocate Preeti Patwa here. Now we are going to deal with the fresh unit of your syllabus of the professional ethics. We are going to start our unit number 2. And the unit number 2 is the Advocate Act 1961. मग ऍडव्होकेट ऍक्ट 1961 मध्ये तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट ओके लाईक प्लीडर कोण आहे, ऍडव्होकेट कोण आहे, हा बार काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे वगैरे वगैरे डिस्कस करायचं आहे. नंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे तर ते पॉवर फंक्शन्स काय आहेत ते डिस्कस करायचं आहे. स्टेट बार काउन्सिल काय आहे त्याचे पॉवर्स फंक्शन्स काय आहेत ते डिस्कस करायचं आहे. ऍडव्होकेटला ऍडव्होकेट म्हणून एनरोल होण्यासाठीची प्रोसिजर, क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन डिस्कस करायचे आहेत. ऍडव्होकेटच्या राईट टू प्रॅक्टिस आपल्याला काय करायचं सांगा तर डिस्कस करायचं आहे. ऍडव्होकेटने जर प्रोफेशनल मिसकंडक्ट केलं तर त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस काय होतात ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पण बिफोर गोइंग टू each and every question about the Advocate Act, the very first question we are going to see about the silent features of the Advocate Act 1961. ऍडव्होकेट ऍक्ट ची काय डिस्कस करणार आहे सांगा तर आपण वैशिष्ट्य डिस्कस करणार आहे. लक्षात घ्या, ऍडव्होकेट ऍक्ट काय एका दिवसात बनलेला नाहीये किंवा यू आर वेल अवेअर की लॉ प्रोफेशन काय एका दिवसात डेव्हलप झालेलं नाहीये. There is a long history of the development of the law profession from ancient time to medieval period to British period. ब्रिटिश काळामध्ये बार काउन्सिल अजून वेल डेव्हलप झालेलं नव्हतं. एक बार काउन्सिल ऑफ इंडिया होतं, स्टेट बार काउन्सिल अजून आणलेलं नव्हतं. सॉरी मिस्टेक, देयर वॉज अ स्टेट बार काउन्सिल पण असं ऍज सच पूर्ण भारतासाठी म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडिया अजून नव्हतं. स्टेट बार काउन्सिल जरी असलं तरी स्टेट बार काउन्सिलला एनरोलमेंटचे अधिकार दिलेले नव्हते. ऍडव्होकेटचं एनरोलमेंट अजून पण हायकोर्टाकडे होतं. कारण फायनली ज्यावेळेला इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं त्यावेळेला ऑल इंडिया बार कमिटीच्या रेकमेंडेशन 1953 मध्ये आल्या आणि त्या ऑल इंडिया बार कमिटीच्या रेकमेंडेशन नुसार भारतामध्ये ऍडव्होकेट ऍक्ट 1961 आला. सो in detail, we are going to deal with the various features of the Advocate Act 1961. I'll share the screen with all of you of the notes and we'll deal with the question. So let's start the question. Silent features of Advocate Act 1961, Roman with introduction. In the word of the Blackstone, legal profession काय सांगा तर एक सायन्स आहे which distinguish the criterion of the right and wrong. एक सायन्स आहे जे आपल्याला राईट रॉंग सांगतं, which teaches to establish the one अँड प्रिव्हेंट पनिश और रिड्रेस द अदर. ज्यानं रॉंग केले त्याला प्रिव्हेंट करणं, ज्याच्याबरोबर रॉंग झालेलं त्याला एस्टॅब्लिश करण्याचं काम लॉ प्रोफेशन करत आहे. जसं की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, देर इज अ लॉंग हिस्ट्री ऑफ कमिंग अप टू द ऍडव्होकेट ऍक्ट 1961. दॅट इज आधी इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 आला, ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला होता. एनेबल द क्राउन टू एस्टॅब्लिश द हायकोर्ट इन इंडिया. नंतर लेटर पेटंट ऑथोराइज्ड अँड एम्पावर्ड द हायकोर्ट टू मेक अ रूल फॉर ऍडव्होकेट आणि अटॉर्नीज. नंतर लिगल प्रॅक्टिशनर ऍक्ट आला 1879 चा. त्यानंतर इंडियन बार काउन्सिल ऍक्ट आला 1926 चा. पण अजून पण लॉ प्रोफेशनची म्हणावी तेवढी डेव्हलपमेंट झाली नाही. म्हणून आफ्टर इंडिपेंडन्स इट वॉज डीपली फेल्ट की ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया चेंज व्हायला पाहिजे आता नीड ऑफ टाइम नुसार. लॉ कमिशन वॉज असाइन द जॉब ऑफ प्रिपेरिंग द रिपोर्ट ऑन रिफॉर्म ऑफ ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेशन. लॉ कमिशनला काम दिलं की तुम्ही बदल सुचवा. इन द मीन टाइम ऑल इंडिया बार कमिटीला अपॉइंट केलं, त्यांनी डिटेल चर्चा केली, रेकमेंडेशन दिलं 1953 ला आणि ऑल इंडिया बार कमिटीच्या रेकमेंडेशन इम्प्लिमेंट करायला ऍडव्होकेट ऍक्ट 1961 पास केला. ओके, रोमन वन इंट्रोडक्शन, रोमन टू ऍडव्होकेट ऍक्ट 1961. In 1961, Advocate Act was enacted for the purpose of कशासाठी सांगा, मेन बार काउन्सिल एस्टॅब्लिश करायला, फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ बार काउन्सिल. इट मेक अ प्रोव्हिजन कशासाठी, आता मात्र स्टेट बार काउन्सिल पण आणलं प्रत्येक राज्याचं. हा, इट मेक अ प्रोव्हिजन फॉर द स्टेट बार काउन्सिल एज वेल एज बार काउन्सिल ऑफ इंडिया भारताचं. हा, द मेन फंडामेंटल ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया काय होते सांगा तर प्रोफेशनल कंडक्टचे स्टँडर्ड सांगा. टू ले डाऊन द स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट. नंबर 2, टू ले डाऊन द प्रोसिजर, कुठली सांगा तर बार काउन्सिलची डिसिप्लिनरी कमिटी फॉलो करेल ती. टू ले डाऊन द प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द डिसिप्लिनरी कमिटी. नंतर टू सेफगार्ड द राईट इंटरेस्ट अँड प्रिव्हिलेजेस ऑफ द ऍडव्होकेट आणि टू प्रमोट लिगल एज्युकेशन. नंतर टू एनरोल द ऍडव्होकेट. लिगल एज्युकेशन समाजामध्ये पसरवणं, ऍडव्होकेटची एनरोलमेंट करून घेणं, या सगळ्या पर्पजसाठी
बार काउन्सिल ऑफ इंडियाला पण एस्टॅब्लिश केलं, स्टेट बार काउन्सिलला पण ऍडव्होकेट ऍक्ट 1961 ला एस्टॅब्लिश केलं. ओके. रोमन 3 करायचा, ऍक्टचा ऑब्जेक्ट आणि रिझन. बऱ्यापैकी वरच्या पॉइंट मध्ये कळलेलंच आपल्याला, पण स्टील बघा ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट काय. नंबर 1 फटाफट चेक करत जावा, ऑल इंडिया बार काउन्सिल एस्टॅब्लिश करणं. नंबर 2 ऍडव्होकेटची यादी, कॉमन रोल ऑफ ऍडव्होकेट बनवणं. नंबर 3 ऍडव्होकेट ऑन द कॉमन रोल हॅव द राईट टू प्रॅक्टिस इन एनी पार्ट ऑफ द कंट्री और एनी कोर्ट इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट. एकदा तुम्ही ऍडव्होकेट म्हणून एनरोल झाला तर भारतात कुठेही प्रॅक्टिस करायचा तुम्हाला अधिकार आहे. नंतर बघा पूर्वी प्लीडर, मुक्त्यार असं कोण कोण प्रॅक्टिस करू शकत होतं, सगळं कट केलं. इंटिग्रेशन ऑफ द बार इंटू द सिंगल क्लास ऑफ द लिगल प्रॅक्टिशनर नोन एज फक्त कोण प्रॅक्टिस करू शकते, ऍडव्होकेट. तुम्हाला ऍडव्होकेट बनायला काय क्वालिफिकेशन पाहिजे हे ऍक्टने सांगितलं. प्रिस्क्रिप्शन ऑफ द युनिफॉर्म म्हणजे समान क्वालिफिकेशन फॉर द ऍडमिशन ऑफ द पर्सन ऍज अ ऍडव्होकेट. हा. देन नेक्स्ट वन बघा, ऍडव्होकेटच्या 2 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन केलं. डिव्हिजन ऑफ द ऍडव्होकेट इंटू द सिनियर ऍडव्होकेट आणि अदर ऍडव्होकेट. आणि 2 बार काउन्सिल एस्टॅब्लिश केले जे ऑटोनॉमस आहेत, स्वायत्त आहेत, ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असणार नाही. क्रिएशन ऑफ द ऑटोनॉमस बार काउन्सिल, वन फॉर द होल इंडिया अँड अदर फॉर द ईच स्टेट. ओके. रोमन 4 सायलेंट फीचर्स ऑफ द ऍडव्होकेट ऍक्ट 1961. बघा ऍक्ट कधी पास झाला, 19 मे 1961 ला. पहिलं फीचर काय बघा, वैशिष्ट्य काय त्याचं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया. हे पहिलं फीचर. दॅट प्रोव्हाइड फॉर द बार काउन्सिल, कुठं, स्टेट बार काउन्सिल अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया. इट ऑल्सो प्रोव्हाइड दर फंक्शन. ऍक्ट मध्येच बार काउन्सिल, स्टेट बार काउन्सिल कसं काम करतंय, त्यांचं फंक्शन काय, कोण कोण असेल, कंपोजिशन दिलेलं आहे. आपलं बार काउन्सिल ऑफ इंडिया हे इंटरनॅशनल बार काउन्सिलचं मेंबर असू शकतं. दस फॉर एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट ऍक्टनं प्रत्येक राज्यात बार काउन्सिल एस्टॅब्लिश केले. constitute the different state bar council. Okay. Advocate Act provide for the constitution of 2 type of bar council. कुठले बघा, एक स्टेट बार काउन्सिल सेक्शन 3 खाली प्रत्येक राज्यात ऍडव्होकेटला एनरोल करून घेण्यासाठी. हा. दुसरं बी बघा, बार काउन्सिल ऑफ इंडिया सेक्शन 4 खाली. बार काउन्सिल ऑफ इंडिया पण एक स्टॅट्युटरी बॉडी आहे जी इंडियन बारला रिप्रेझेंट करते, पार्लमेंटने क्रिएट केलेली आहे. ऍडव्होकेटचे प्रोफेशनल कंडक्ट एटिकेट प्रिस्क्राईब करते, डिसिप्लिनरी ऍक्शन घेते, स्टँडर्ड फॉर लीगल एज्युकेशन प्रिस्क्राईब करते, युनिव्हर्सिटी रेकग्निशन टू द ग्रँड द रेकग्निशन टू द युनिव्हर्सिटीज अँड डिग्री इन लॉ. कुठलीही युनिव्हर्सिटीतलं लॉ कॉलेज हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचं मान्यता प्राप्त असावं लागतं. आता सो फर्स्ट फीचर काय तर सांगा, स्टेट बार काउन्सिल अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया एस्टॅब्लिश केलं, राईट. सेकंड फीचर काय बघा, ऍडव्होकेटला ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठीच्या स्पेशल प्रोव्हिजन ह्या ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. Special provision regarding the admission and enrollment of the advocate. Act has made a special provision regarding the admission and enrollment of an advocate. Like 2 कॅटेगरी मध्ये, हा, सिनियर ऍडव्होकेट आणि अदर ऍडव्होकेट, राईट. प्रत्येक राज्यात ऍडव्होकेटची काय सांगा यादी, रोल आहे. हा. एव्हरी स्टेट बार काउन्सिल शॅल प्रिपेअर अँड मेंटेन द रोल ऑफ द स्टेट बार काउन्सिल, ज्याच्यामध्ये प्रत्येक ऍडव्होकेटचा नेम अँड ऍड्रेस काय असेल सांगा तर असेल तिथं. कोणाकोणाचा नेम अँड ऍड्रेस बघा, ऑल पर्सन एंटर्ड एज अन ऍडव्होकेट ऑन द रोल ऑफ हायकोर्ट. कधी आधीचे Indian Bar Council Act खालचे पण all persons who are admitted as an advocate on the state roll of the state bar council under this act आलेले पण each role consists of the 2 part. एकामध्ये सिनियर ऍडव्होकेटचे नाव असतील, दुसऱ्यात अदर ऍडव्होकेटचे नाव असतील, राईट. देन तिसरा मुद्दा काय बघा, स्पीचर मध्ये ह्या ऍक्टनं ऍडव्होकेट ऍक्टनं ऍडव्होकेटच्या क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशनची लिस्ट दिली. ओके. क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन रिगार्डिंग एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट सेक्शन किती, 24 आणि 24A ऍडव्होकेट ऍक्टचा बघा. Number 1, Act prescribe qualification disqualification. No person shall be admitted as an advocate on the state roll जर तुम्ही convicted of an offense of moral turpitude, कुठल्याही नैतिकतेविरोधी गुन्हेगार असाल, किंवा नंबर 2 तुम्ही अस्पृश्यतेचा गुन्हा केलेला असेल. इफ इज अ कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स अंडर द प्रोव्हिजन ऑफ अनटचॅबिलिटी. हा. Provided that disqualification for the enrollment will cease to have effect after the 2 years since his release. हा. जर 2 वर्ष होऊन गेले तुम्हाला जेलमधून सुटून, तर ते डिस्क्वालिफिकेशन रिलीज होईल तिथं. चौथा मुद्दा, ऍडव्होकेट इज द ओनली क्लास ऑफ पर्सन. पूर्वी प्लीडर, मुक्त्यार वगैरे वगैरे होते, सगळं काढलं. फक्त आता प्रॅक्टिस कोण करू शकते, ऍडव्होकेट सेक्शन 29. द ऍक्ट has recognized advocate as the only recognized class of person entitled to practice the law. नंतर पाचवा मुद्दा, ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट ह्या ऍक्टला प्रिस्क्राईब केलेल्या आहेत. ऍक्ट प्रोव्हाइड फॉर द डिफरंट ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट रिगार्डिंग स्टँडर्ड कंडक्ट अँड एटिकेट. एक प्रॉपर प्रोव्हिजनच आहे ऍक्ट खाली, ज्याच्यामध्ये ऍडव्होकेटच्या ड्युटीज दिलेल्या नाही फॉलो केल्या तर पनिशमेंट दिलेली आहे. हा.
सेक्शन 49(1)(c) ऑफ द ऍडव्होकेट ऍक्ट न बार काउन्सिल ऑफ इंडियाला पॉवर दिल्या टू मेक अ रूल फॉर डिस्चार्जिंग द फंक्शन अंडर द ऍक्ट. इट प्रोव्हाइड की बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल बनवेल कशाचे सांगा, स्टँडर्ड ऑफ प्रोफेशनल कंडक्ट अँड एटिकेट ऍडव्होकेटने जे फॉलो करायचे. अकॉर्डिंगली बार काउन्सिल ऑफ इंडियाने ऍडव्होकेटच्या ड्युटीची लिस्ट बनवली. ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स क्लायंट, ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स कोर्ट, ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स कलीग, ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स अपोनंट, टुवर्ड्स सोसायटी. अशा अलग अलग कॅटेगरीज मध्ये ऍडव्होकेटच्या ड्युटीज बार काउन्सिल ऑफ इंडियाने बनवल्या. हा 6वा मुद्दा. बार काउन्सिल शॅल बी काय सांगा तर बॉडी कॉर्पोरेट आहे. हा म्हणजे इंडिपेंडेंट आहे, कधी ते एंड होत नाही, परपेच्युअल सक्सेशन आहे. आतले मेंबर येतील जातील पण बार काउन्सिल ऑफ इंडिया कंटिन्यू राहील. अंडर द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट द बार काउन्सिल शॅल बी द बॉडी कॉर्पोरेट आहे. लाईक डिफरंट अदर कमिटीज आहेत त्याला, लिगल एड कमिटी, डिसिप्लिनरी कमिटी एक्सेट्रा. हा 7वं सायलेंट फीचर बघा, ऍडव्होकेटने रॉंग केलं तर डिसिप्लिनरी ऍक्शन होते ऍडव्होकेटच्या अगेन्स्ट. डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट अन ऍडव्होकेट इन केस ऑफ मिसकंडक्ट. दॅट प्रोव्हाइड फॉर अ डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट अन ऍडव्होकेट. जर त्याला कुठलं मिसकंडक्ट केलं तर पनिशमेंट फॉर इट काय असेल सांगा, रिप्रिमँड म्हणजे समज घेऊन सोडून देणे, आणि सगळ्यात हार्ड पनिशमेंट म्हणजे त्यांचं ऍडव्होकेटच्या यादीतलं नाव काढून टाकणे, स्ट्रायकिंग ऑफ द नेम फ्रॉम द रोल. नंतर बघा, अपील अगेन्स्ट द ऑर्डर मेड बाय द डिसिप्लिनरी कमिटी. स्टॉप करा. आता प्रोसेस कशी असते बघा, जर एखाद्या ऍडव्होकेटनं काही रॉंग कमिट केलं तर पहिल्यांदा स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे तक्रार जाते. जर तो निर्णय मान्य नसेल तर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे तक्रार जाते. तो पण निर्णय मान्य नसेल तर शेवटची अपील जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे जाते. 8वा मुद्दा, अपील अगेन्स्ट द ऑर्डर मेड बाय द डिसिप्लिनरी कमिटी. ओके, दॅट प्रोव्हाइड फॉर द अपील अगेन्स्ट द ऑर्डर मेड बाय द डिसिप्लिनरी कमिटी. फर्स्टली कोणाला बघा, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल मधून डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाला, आणि मग त्यांच्याकडून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला. नंतर हा ऍक्ट ऍडव्होकेटला इथिक्स प्रोव्हाइड करतो. इट प्रोव्हाइड फॉर द प्रोफेशनल इथिक्स फॉर एव्हरी लॉयर. प्रोफेशनल इथिक्स म्हणजे कोड ऑफ कंडक्ट आहे, नियम आहे, रिटन किंवा अनरिटन, फॉर रेग्युलेटिंग द बिहेवियर ऑफ द ऍडव्होकेट. हा practicing lawyer towards client, towards adversary, towards court, etc. Thus, ethics of the legal profession म्हणजे काय सांगा तर बॉडी ऑफ रूल्स अँड प्रॅक्टिसेस आहेत जे प्रोफेशनल कंडक्ट ऑफ द मेंबर ऑफ द बार डिसाइड करतात. द मेन ऑब्जेक्ट ऑफ द इथिक्स ऑफ लिगल प्रोफेशन काय सांगा तर लॉ प्रोफेशनची डिग्निटी, सन्मान मेंटेन करणं, मेंटेन द डिग्निटी ऑफ लिगल प्रोफेशन, आणि बेंच आणि बार म्हणजे जजेस आणि ऍडव्होकेट मध्ये फ्रेंडली रिलेशन ठेवणं, फ्रेंडली रिलेशन बिटवीन द बेंच आणि बार. सो ऍडव्होकेटला हा ऍक्ट इथिक्स प्रोव्हाइड करतो. आणि ड्रेस कोड फॉर द अपीअरन्स इन द कोर्ट. ओके, द ऍक्ट एम्पली प्रोव्हाइड फॉर द ड्रेस कोड फॉर अपीअरन्स इन द कोर्ट टू द बोथ लेडी ऍडव्होकेट, मेल ऍडव्होकेट, दोघांना पण ड्रेस कोड काय केलेलं सांगा तर दिलेला आहे. इन शॉर्ट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द बार काउन्सिल, कॉमन रोल ऑफ ऍडव्होकेट, ऍडव्होकेटचा राईट टू प्रॅक्टिस इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट, ऍडव्होकेटच्या क्वालिफिकेशन, ऍडव्होकेटला ऍडव्होकेट म्हणून ऍडमिट करण्याची प्रोसिजर, हा, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हा काय सांगा तर जम्मू काश्मीरला पण ऍप्लिकेबल आहे. सो दीज आर व्हेरियस सायलेंट फीचर्स ऑफ द ऍडव्होकेट ऍक्ट 1961. I hope you understood this important question. If you have any doubt, you can ask me.